रामकृष्ण हरी. अध्यात्म आणि विज्ञानाच्या या समन्वय प्रदान भूमीत आदरणीय कराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या विश्वशांती दर्शन या चॅनलवर तुम्हा सर्वांचं वारीच्या या विशेष भागात मी मनापासून स्वागत करते. पांडुरंग 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 पांडुरंग. डोळ्यातून चंद्रभागा आता आटायाची नाही. डोळ्यातून चंद्रभागा आता आटायाची नाही. उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची नाही. वारी चुकायाची नाही. वर्ण अभिमाने कोण झाले पावन. संत तुकाराम महाराजांच्या या विचाराप्रमाणे वारीत माणसाची ओळख ही त्याच्या वेशात नसते तर भावात असते. तरीही वारकऱ्यांचा पांढरा पोशाख हा एक वेगळा संदेश देतो. चला जाणून घेऊयात या शुभ्र वस्त्रांमागची परंपरा, अध्यात्म आणि विज्ञान. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. काय करावी साधने फळ अवघेची येणे. अभिमान नुरे कोड अवघेची पुरे. तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा. तुका म्हणे डोळा विठा बैसला सावळा. संत तुकाराम महाराज इथं असं म्हणतात की वारकरी व्हा, प्रत्यक्ष विठू नाम घ्या. या भक्तीमुळे अहंकार नष्ट होतो. वारकऱ्यांच्या वेशभूषेत टिळा म्हणजे ज्ञान विचाराचं प्रतीक, माळ म्हणजे भक्ती समर्पणाचं प्रतीक आणि पांढरं वस्त्र म्हणजे साधेपणा, पवित्रता. वारकरी संप्रदायात वारीच्या वेळी पुरुषांचे पांढरे धोतर, पांढरा कुर्ता, सदरा आणि पांढरी गांधी टोपी किंवा पागोट, सामान्यतः कमरेला उपरणं म्हणजे कासे बांधून विठ्ठलाच्या नामात तल्लीन होणं म्हणतात. आणि महिला कोणत्याही रंगाची सुती साधी साडी, पारंपरिक पूर्वीच्या बायका या आजही नऊवारी लुगडे नेसतात. असा अलिखित वारीचा पोशाख. वारीमध्ये लाखो लोक एकाच पांढऱ्या रंगाच्या पोशाखात चालताना पाहणं हा एक अद्भुत अनुभव असतो. करकटावरी ठेवोनी जा तुळशी हार गळा. कासे पीतांबर तुळशी हार गळा. कासे पीतांबर. या पांढऱ्या रंगाच्या पोशाखामागं पौराणिक संदर्भ म्हणजेच मायथॉलॉजिकल सिग्निफिकन्स काय आहे ते पाहूयात. क्षीरसागराचं प्रतीक. पुराणांनुसार भगवान विष्णू ज्या ठिकाणी निवास करतात त्यालाच क्षीरसागर म्हणजे शुभ्र, निर्मळ, शांत असा सागर म्हटलं गेलंय. पांढरा रंग हा विष्णूंच्या परमधामाचा, पवित्रतेचा, शांततेचं प्रतीक मानलं जातं. आणि पंढरपूरचा विठ्ठल म्हणजे साक्षात श्री विष्णूंचं रूप. त्याचे भक्त म्हणजेच वैष्णव म्हणून विठ्ठलाच्या भेटीला निघालेला वारकरी जणू त्या क्षीरसागराच्या पवित्रतेची आठवण म्हणून पांढरे वस्त्र धारण करतो. पांढरा रंग म्हणजे शांती, पांढरा रंग म्हणजे निर्मळता, मनातला अहंकार धुवून टाकण्याचं हे प्रतीक. सरस्वतीचे आणि सात्विक ऊर्जेचे हे अधिष्ठान. ग्रंथांनुसार पांढरा रंग हा सात्विकता आणि शुद्धतेचे प्रतीक रूप आहे. हा रंग ज्ञानदेवी माता सरस्वतीचा अत्यंत प्रिय रंग मानला जातो. वारी ही भक्ती आणि ज्ञानाचा प्रवास असल्यामुळे या प्रवासात पांढऱ्या रंगाला प्राधान्य दिले जाते. वारी ही फक्त भक्तीची वाट नाही तर ती ज्ञानाची, संस्काराची आणि आत्मशुद्धीची वाट आहे. आणि म्हणूनच वारकरी अंगावर पांढरे वस्त्र धारण करतात आणि जगाला जणू ते सांगतात की मी इथे कोण मोठा कोण लहान हे दाखवायला आलेलो नाही, मी विठ्ठलाचा भक्त म्हणून आलेलो आहे. हीच भावना प्रत्येकाच्या मनात इथे असते. या शुभ्र रंगाच्या पाठीमागचा आध्यात्मिक संदर्भ काय आहे, स्पिरिच्युअल आणि सोशल कॉन्टेक्स्ट काय आहे ते पाहूयात. वर्ण अभिमाने कोण झाले पावन. ऐसे द्या सांगून मजपाशी. म्हणजेच विठ्ठलाच्या दरबारात पोशाखाचा गर्व नाही, जातीचा गर्व नाही. इथे फक्त भक्तीलाच मुलाचं स्थान आहे.
वारीत लाखो वारकरी एकत्र चालत असतात. कोणी शेतकरी असतो, कोणी उद्योगपती असतो, कोणी शिक्षक असतो, तर कोणी मजूर असतो. पण एकदा का त्यांनी पांढरा सदरा धोतर परिधान केलं की त्यांची ओळख ही फक्त माऊली, एकाच नावानं त्यांना ओळखलं जातं, माऊली. वारीचा सर्वात मोठा संदेश तो म्हणजे समतेचा. सर्वजण ही विठ्ठलाची लेकरं म्हणून एकाच रांगेत चालतात. म्हणूनच वारकरी पांढरे वस्त्र धारण करतात, कारण हा रंग कोणताही भेद मानत नाही. संत तुकाराम महाराजांनी असं म्हटलंच आहे, तेथे नाही भेद तुका म्हणे विठोबाचे जन. म्हणजेच विठ्ठलाच्या या दरबारात कोणताही भेदभाव नाही, सर्वजण समान आहेत. हा पांढरा रंग अजून एक गोष्ट देखील शिकवतो, ती म्हणजे निरागसता आणि चित्तशुद्धी, मनाची निर्मळता. जसं पांढरं वस्त्र स्वच्छ आणि डागरहित दिसतं, तसंच आपलं मन देखील राग असो, द्वेष असो, मत्सर असो आणि अहंकार या सगळ्यापासून मुक्त असावं, अशी भावना वारकरी आपल्या मनात बाळगतो. कपाळावरचा गोपीचंदनाचा टिळा, गळ्यातली तुळशीमाळ आणि अंगावरची पांढरी स्वच्छ वस्त्र, हे सगळं आपल्याला एकच संदेश देतं की मन शुद्ध ठेवा, नामात राहा आणि प्रेमानं जगा. वारी म्हणजे फक्त पंढरपूरकडे चालणारी वाट नाही, ती स्वतःच्या मनाकडे जाणारी वाट आहे. या सबंध वारीच्या प्रवासात वारकरी संसारातल्या सगळ्या चिंता, मोह, दिखावा हे सारं बाजूला ठेवतो. रंगबिरंगी जगातून बाहेर पडून तो साधेपणाचा आणि वैराग्याचा मार्ग स्वीकारतो. म्हणूनच हा पांढरा रंग केवळ कपड्याचा नसतो, तर तो वारकऱ्याच्या मनाचा रंग आहे. रंग रंगुनिया रंगी रंगला अहंकारातून नम्रतेकडे, भेदातून समतेकडे आणि संसारातून त्या विठ्ठलाकडे नेणारा हा रंग आजही वारीची खरी ओळख आहे. वारकऱ्यांचा पोशाख म्हणजे बाह्य रूपातील वैज्ञानिक आरोग्याचं कवच आहे आणि अंतर्मनातील परमभक्ती आणि समतेचं सुंदर शास्त्र देखील. शुभ्र वस्त्राचा हा रंग फक्त अंगावरच नसतो, तो वारकऱ्याच्या मनावर चढलेला असतो. या पांढऱ्या वस्त्रांमध्ये अहंकार हरवतो आणि भेदभाव देखील विरघळतो आणि उरतो तो फक्त एकच भाव, मी विठ्ठलाचा आणि विठ्ठल माझा. या वारीमध्ये लोक असंख्य असतात, पण पांढऱ्या वस्त्रांमुळं ते सारे एकाच कुटुंबाचे वाटतात. जणू इंद्रायणीच्या काठावरून निघालेला भक्तीचा हा शुभ्र प्रवाह चंद्रभागेपर्यंत अखंड वाहत राहतो. आणि म्हणूनच संत तुकाराम महाराज असं म्हणतात, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. म्हणजे जो स्वतःला विसरतो, जो विठ्ठल नामात रंगतो, तो समतेनं जगतो. याच वारकरी संस्कारांचा वारसा जपत आणि संतांच्या विश्व मानवतेच्या विचाराला आधुनिक काळात नवक्षितिज देत आदरणीय कराड सरांनीही याच भागवत धर्माची पताका त्यांच्या कार्यातून जपलेली आहे आणि पुढील पिढीला या साऱ्याचं महत्त्व देखील त्यांनी पटवून दिलं आहे. त्यांच्या कार्यातून, अखंड ज्ञानदानातून ते आपण पाहताय. वारीतील शुभ्र वस्त्रांप्रमाणे मन निर्मळ असावं, विचार व्यापक असावेत आणि मानवतेचं नातं हे सर्वात श्रेष्ठ असावं. विश्वशांती दिंडीच्या माध्यमातून हाच संतांनी दिलेला संदेश सरांनी आपल्या कार्यातून जगापुढे ठेवला आहे आणि याच भावनेचा प्रत्यय संत तुकाराम महाराजांच्या या अभंगातून म्हणजेच विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, माणूस म्हणून जगूयात, माणसाला माणसाशी जोडूयात, विठ्ठल नामातून विश्व कल्याणाचा मार्ग स्वीकारूयात. प्रेक्षक हो, हाच मार्ग वर्षानुवर्षे वारकरी वारीच्या रूपानं साकारतच आहेत. पण तो पायीच का? लाखो वारकरी ही वाट पायीच का बरं चालतात? या पायी वारी पाठीमागची भक्ती, अध्यात्म आणि तत्वज्ञान जाणून घेऊयात
पण पुढच्या भागात. बघत रहा विश्वशांती दर्शन हे चॅनल. रामकृष्ण हरी.